श्री गणेशाय नमः। जय 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 वैकुंठाधीशा, अलक्ष गोचरादिपुरुषा, पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा, सनातनादिमूर्ते, ऐसा स्वामी पंढरीधीश, बैसूनी मालूचे कवित्व पृष्ठीस, भक्तिसार सुधारस निर्माण केला ग्रंथासी, तरी मागिले अध्यायी कथन, कानिफा पातला हेळा पट्टण, गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीशी भेटला, तरी सिंहावलोकनी तत्वता, मैनावती भेटुनी नाथा, सकळ वृत्तांत सांगून सूता, समाधानी मिरविले, असो गोपीचंद दुसरे दिनी, नाथाग्रहे शिबिरी जाऊनी, मोळी ठेवणी नाथाचे चरणी उभा राहिला सन्मुख, कानिफा पाहुनी राव दृष्टी, बोलता झाला स्ववाग्वटी, श्री जालिंदर मही पोटी, कोठे घातला तो सांगपा, गेरू म्हणे महाराजा, ठाव दावितो चला ओजा, तेव्हा म्हणे शिष्य माझा घेऊन जाओ सांगाती, ऐसी कानिफा बोलता मात, अवश्य म्हणे नृपनाथ, मग सच्चिच्छ घेऊन सांगात, तया ठाई पातला, ठाव दाखवणी स्वशिच्छासी, पुन्हा आले शिबिरासी, शिष्य म्हणती त्या ठायासी, पाहुनी आलो महाराजा, मग रायासी म्हणे कानिफानाथ, जालिंदर काळाया कोणती रीत, गेरू म्हणे तुम्ही समर्थ, सकळ जाणते सर्वस्वी, बाळे आग्रहे करू जाती, परितयांचा निर्णय कैशारिती, करावा हे तो नयनती निश्चिती, सर्व संगोपी माता ती, देवी माता पिता गुरु, राता मारिता सर्व पारू, तरी कैसे रीती हा विचारू, आव्हानी जे महाराजा, ऐसे बोलता नृपनाथ, मग बोलता झाला गजकर्ण सूत, तुझे रक्षावया जीवित, विचार माझा ऐकिजे, कनकरोप्य ताम्रवर्ण, पितळ लोह धातू पूर्ण, 5 पुतळे करून आण, तुझ समान हे राया, ऐसी आज्ञा करिताचे नाथ, प्रेरिरे राये ग्रामात दूत, हे मकार लोहकारा सहित ताम्रकारका आणिले, जे परमकुशला ती निगुती, लक्ष्मी सोडिले हेरा प्रती, धातू पुनितयांचे हाती पुतळ्यांते योजिले, मग ते आपुले धिकोटी, पुतळे रचिती मेणावरती, नाथा लागी दावनी दृष्टी, रसयंत्री ओतिले, पाहुनी दीनाती सुदीन, मग नृपासह पुतळे घेऊन, पाहता झाला गुरुस्थान, विशाळ बुद्धी कानिफा, गर्दी काठी आपण बैसोनी, पुतळा ठेवूनी हेमवर्ण, राजा हाती कुदळ देऊन, घाव घाली म्हणतसे, घाव घालिता प्रिलग बघा, पुसता स्वामी नाव सांगा, सांगितल्यावरी अतिवेगा, घरती बाहेर निघे की, ऐसे सांगूनी प्रथम राया ते, मग कुदळी दिदली हाताते, उपरी चिरंजीव प्रयोगाते, भाळी चर्चिली विभूती, पुतळा ठेवूनी मध्यगर्ती, मागे उभा राहिला नृपती, लवकर घाव घाली क्षिती, आतुनी पुसे महाराजा, कोणी येऊन घातिला घाव, वेगी वदे कातयाचे नाव, नृप म्हणे मी राणी व गोपीचंद असे की, राय सांगताची नाम, निघाला होता गर्दीतून, जालिंदराचे शाप वचन, कनक प्रतिमे झगटले, तीव्र शाप वैश्वानर, व्यापिले कनक पुतळ्यांचे शरीर, क्षण लागता महीवर, भस्म होऊन पडियेले, भस्म होता कनक प्रतिमा, दुसरा ठेविला उगमा, तया ही मागे नरेंद्रोत्तमा, पुन्हा गर्दी स्थापिले, रौप्यवर्णी पुतळ्या मागे, राव उभा केला वेगे, पुन्हा विचारिले सिद्धियोगे, कोण आहे समणोनी, पुन्हा सांगे नृपनाव, गर्दी बाहेर वेगी धाव, जालिंदर शाप गौरव, जळजळ खाक हो की, ऐसे वदता शापोत्तर, पुतळा पेटला वैश्वानरे, तोही होनी भस्मपर, महिरागी मिरवला, मग तिसरा लोह पुतळा पूर्ण, तोही झाला शापे भस्म, चौथा 5वा अति दुर्गम, त्याची परी पावला, त्यावरी त्या नृपनाथा, श्री कानिफा झाला सांगता, माते वधुनी नाम सर्वथा, नाथा प्रती सांगावे,
अवश्य म्हणून गौडपाळ लवकरी भेदी अति सबळ तो नाद ऐकून तपी केवळ विचार करीत मानसी माझा क्रोध वडवानळ जाळून टाकील ब्रह्मांड समग्र तेथे वाचला त्रिलोचन कुमर हे आश्चर्य वाटते कृतांताचे दाढ्यात सापडलिया सुटोनी जात नशिबे वैश्वानर मृत हे आश्चर्य वाटत असे महातक्षकाने दंश करून वाचू शके कोणी प्राण केवी वाचिला नृपनंदन हे आश्चर्य वाटते परमसंकट पाहोनी प्राण उदित घेत हिरकणी तो वाचुनी मिरवेजनी हे आश्चर्य वाटसे उरग खरेंद्रा हाती लागता परी न मरे भक्षण करिता ते बी झाले नृपनाथा हेची आश्चर्य वाटते की मूषक सापडल्या मुखात त्या ते कदा न ये मृत्य ते बी वाचला हा नृपनाथ हेची आश्चर्य वाटते सहज उभा पर्वता निकटी कडा तुटून पडला माथी त्यात वाचला ऐसे म्हणती हेची आश्चर्य वाटत असे मैसा विचार मनात करिता झाला जालिंदरनाथ चित्ती म्हणे त्या भगवंत साह्य झाला रक्षणी तरी आता सो ऐसे वाचल्या अमर करू त्यासो ऐसे विचारुनी चित्तास मनी गाठी दृढ धरिली गिरी कडे कानी फनाथ हुंकार नुपासी देत तब उभात स्वकरी व्यक्त लवकरी मही भेदी तसे लवकरी घाव कानी उठता श्री जालिंदर होय पुसता कोण आहे साध्यापर्यंत घाव घालिसी मही ते ऐकता श्री गुरुवचन राया आधी गजकर्ण नंदन सांगून आपले नामाभिधान गोपीचंदाचे सांगत असे म्हणे महाराजा तपोजेठी मी बाळक कानिफा मही पाठी पहावया चरण दृष्टी बहुत भुकेले चक्षुते म्हणून गोपीचंद नृपनाथ तुम्हा काढावया उदित ऐसी ऐकोनी सचिच्छमात म्हणे अद्यापि नृप वाचला तरी आता चिरंजीव असो अर्कावधी ठेव अमरकांती सदैव भाव जगा माझी मिरवो का ऐसे बदोनी जालिंदरनाथ निज चक्षुने पहावया सूत बोलता झाला ती तळमळत म्हणे मही ते विदारी ऐशी आज्ञा होताची तेथे मग काढिते झाले वरील लिदिते तव ते मृत्तिका दशा वर्षात मही व्यक्त झाली से मग कामाठी लावणी नृपती उकरिता झाला महीती वरील प्रहार वज्रापती जाओनिया भेदलासे मग तो नाद ऐकुनी नाथ म्हणे आता भसा स्वस्थ मग जल्पोनी शक्रास्त्र वज्रास्त्रा ते काढिले मग नाथ आणि गजकर्णनंदन पाहते झाले उभयवदन मग चित्ती मोहाचे अपार जीवन चक्षुद्वारे लोटले मग गर्ती बाहेर येऊनी नाथ प्रेमे आलिंगला सूत म्हणे बा प्रसंगी होतासी येथ म्हणोनी नृपनाथ वाचला परी गर्ती बाहेर येताची नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्या ते कवळोनी धरीत मौळी हात ठेवीतसे म्हणे बाळा प्रया लागणी त्यात निघालासी वाचुनी आता जोवरी शशी तरणी तोवरी मिरवे महिते यावरी त्रिलोचन कामिनी मैनावती लोटली चरणी नेत्री अश्रुपात आणुनी स्वामी लागी बोलतसे म्हणे महाराजा 11 वर्षात लोटली महात्मरात माझा अर्क गुरुनाथ अस्ताचळी पातलासे मित्र कुमुदिनी दीनवाणी हुरुहु पाहे जैसी तरणी की मम बाळकाची जननी गेली कोठे कळेना की मम वत्साची माऊली पुणे राणी दूर गेली समूळ वत्साची आशा सांडिली तिकडेची गुंतली कैसेनी का मम चकोराचा उड्ड गणपती कैसा पावला अस्तगती की मज चातकाचे अर्थी ओस घन पडियेला सदा वाटे हुरहुर जीवा की लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा की अंधाची शक्ती काठी टेकावा कोणे हरोनी नेलीसे ऐसे 11 संवत्सर मास गेले महाविकार ऐसे बोलोनी नेत्री पूर अश्रू घन वर्षतसे मग तियेसी हृदय धरुनी नाथ स्वकरे नेत्राश्रू पुषित किनी बाळके धरून यथार्थ माय हेलवे त्या माझी गोपीचंदाचे मुख कुरवाळन बोलता झाला अग्निनंदन बारे
तुझे काय मन इच्छितसे मज सांग. राजवैभवा भोगावे की आत्मी समयोग्य ते मिरवावे. कोणते तुझे मनी भावे तैसा योग घडेल बा. अशाश्वत शाश्वत दोन पद राज्य वैराग्य मार्ग भेद. तरी तुझा आवडे तोची वृंद स्वीकारी का बाळका. म्या तू ते केले अमरपणी परी तैसे नाही राजमांडणी. अनेक आले अभ्र दाटूने मृगजा समानते. बारे संपत्ती अमरा कैसी तेही आटेल काळ वेळेसी. दिसुते ती तुके वैभवासी नाशिवंता हे बारे. बारे पूर्वी राज्य सांडून कित्येक बैसले योग्यात येऊन. परी तो योग सोडून राज्य वैभवा नातळला. पाहे गाधी सुताचे वैभव मही लागी केवळे नाव. तरी तो सोडून सकळ वैभव योग क्रिया चरला. उत्तान पाद महीवरती काय न्यून असे संपत्ती. परी सुताची कामशक्ती वेगे जनी दाटलीसे. तस्मात अशाश्वत ओळखून बाते झाले सनातन. तरी आता केवू ते बन इच्छिते ते मज सांगे. गोपीचंद विचार करी मनात राज्य वैभवी सामर्थ्य गळीत. आहा योगी जालिंदरनाथ चिरंजीव मिरवितसे. आज 11 वर्षेपर्यंत घर तळगळीत पचला योगीनाथ. जेणे यम शरणागत पायातळी लोळतसे. जेणे कृतांत निर्बळ केला तो राज्य मिळवणी खळ ठेला. हेमकर्णी अशक्त झाला परिसलोहा कारणे. सुरभी त्रैलोक्य कामना पूर्ण करील क्षुधार्थ वचना. ती स्वपोटारानो नाना शोधील काय तृणाते. ब्रह्मांडावरी जयाची सत्ता तो कोणे अर्थी दरिद्रता. भोगील काय ऐसी वार्ता श्लाघ्य दिसेना बोलाया. तरी ते वैराग्य भाग्य सदन साध्य करावे काय म्हणे. ऐसा पश्चाताप दारुण चित्ता माझी डबरला. मग म्हणे गुरु महाराज इंधनी अग्नी होता सज्ज. ते विधानची तैसे विराजे पावका स्पर्श झालिया. तरी आता सरते पुरते आपुल्या समान करा माते. आळे भृंग न्याय माते करुणी मिरवे महिषी. ऐकोणी दृढोत्तर वचन श्री गुरु स्वकराते उचलून. पृष्ठी थापटी वाचे वचन गाजी गाजी वा म्हणत असे. मग वरद हस्त स्पर्शोनी मौळी सकळ देहाते कृपे न्यायी. करणी ओपुनी मंत्रावळी स्वनाथ मार्गी मिरवला. ऐसे होता अंगलिप्त मग दिसून आले अशाश्वत. काया माया दृश्य पदार्थ विनय चित्ती मिरवले. मग वटतरूचे दुग्ध काढून जटावळी राजनंदन. त्रिसट कौपीन परिधानून कर्णी मुद्रा परिधानी. शैली कंथा परिधानुनी शिंगीनाद गाजवी भुवनी. कुबडी फावडी कवळूनी पाणी नाथपणी मिरवल्या. भस्म झोळी कवळूनी कक्षेत आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ. हाती कवळूनी नाथनाथ जगा माझी मिरवला. परी हा वृत्तांत सकळ गावात अंतपुरादिकी झाला श्रुत. श्रुत होताची अपरिमित शोक सिंधू चंबळला. एकची झाला हाहाकार रुदन करिता लोटला पूर. स्त्रिया धरणीशी टाकीती शरीर मुखी मृत्तिका घालिती. मैनावतीशी शिव्या देत म्हणती हिनेची केला सर्वस्वी घात. आहा आहा नृपनाथ मही कोठे पहावा. आठवणी रायाचे विशाळ गुण भूमीवरी लोळती रुदन करून. मूर्छागत होऊनी प्राण सोडू पाहती रुदनात. आहा हे राज्य वैभव कैसी आली विवशी भाव. आहा सुखाचा सकळव अर्णव वडनवा नळे प्राशिला. आहा रायाचे बोलणे कैसे कधी दुखविले नाही मानस. आमुचे वाटेल जे इच्छेस रावपूर्वी आवडीने. एक म्हणे सांगू काय राये वेष्टिले चित्त मोहे. म्लान वदन पाहुनी राय हृदय कवळी मोहाने. म्हणे बाई मुखाते कुरवाळून परमप्रीतीने घेत चुंबन. अति स्नेहाने अर्थ पुरवून मनोरथ पूर्वी माझे गे. ऐसे म्हणून आरंभळत एक सरा शब्द करीत. एक म्हणे ओ बाई मात काय परी सांगू रायाची. आगे वत्सा लागी जैसी गाय क्षणिक विसंबू कदा न पावे. तेवी क्षणा क्षणा येऊन राय वदन पाहे माझे गे. एक म्हणे अर्थपोटी किती सांगू राजदृष्टी. वाकुडा केश कबरी थाटी
पडता सावरी हस्ताने, आगे कुंकुम रेषा वाकडी होत, ती सावरी नृपनाथ, माये हुनी अधिकाधित्य माझे करीत होता गे. ऐसे म्हणून धरणी अंग धडाडूनी टाकीती सुभाग्य, म्हणती विधात्या बरवा भांग निज भाळे रेखिला काही. मस्तक धरणी बरी आपटीती, धडा धडा हस्ते हृदय पिटती, मही गडबडोनी पुन्हा उठती, पुन्हा सांगिती शरीराते, म्हणती राया तुझ विण आता कोण करील संगोपन, आता आमचे सकळ प्राण परत्र देशात जातील हो. ऐसे म्हणून आरंभळती, अट्टाहासे हृदय पिटती, मृत्तिका घेऊन मुखी घालिती, केश तोडिती तटतटा, म्हणती आहाराया तीन वेळ, शय्ये हुनी उठवणी पाजिसी जळ, ऐसा कनवाळू असुनी निर्मळ, सोडून कैसा जासी रे. आहाराया शयनी निजता, उदर चापसी आपुल्या हाता, रिक्त लागता उठून तत्वता, भोजन खालीत होतासी. ऐसा कनवाळू तू म्हणी, आता कैसा जासी सोडूनी, ऐसे म्हणून शरीर धरणी धडाडूनी टाकिले. म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरतसे कंदर्प, तरी त्या स्वरूपाचा झाला लोप, कोठे पाहू महाराजा. एक म्हणे नो हे भरता, प्रत्यक्ष होती आमची माता, तैसी सांडूनी जात आता निढळवाणी पाडसा. एक म्हणे माझी हरणी, कैसी पाडसा जात सोडूनी, एक म्हणे माझी कुंभिरणी कृपा दृष्टी अवगतली, एक म्हणे मजमिनाचे जळ, कैसे आटले अब्धीचे जळ, दुःखारकाची झळाळ साहवे नाव माये. एक म्हणे माऊली माझी, स्नेहाचा पाना बाजी, वियोग काननी चुकराजी, सी झाली दैवाने. एक म्हणे आमुची पक्षिणी, अंडजा समान पाळिले धरणी, आता स्तंचू स्नेहे करून कोण ओपील ग्रासाते. एक म्हणे मजम सातका कारण, भरतानो हे गे अंबुद स्थान, परमस्नेहाचे पाजिता जीवन, आजी ओस कैसा झाला गे. ऐसे म्हणून आरंभळती, एकमेकीचे गळा पडती, रडती पडती पुन्हा उठती, आरंभळती आक्रोशे. ऐसा आक्रांत अंतपुरात, एरीकडे जालिंदरनाथ, राया गोपी चंदा सांगत तपा लागी जाई का. परी राया ऐकमात, सुरत्नपणाचा पाहो हेत, तुझ्या स्त्रिया 1800 भिक्षा मागे तयापासी. आलक्षा आदेश निरंजन, ऐसा सबाल मुखे वदून, अंतपुरात संचार करून भिक्षा मागे बाळा का तू. शिंगीनाद वाजवणी हाती, भिक्षा दे माई वदोनी उक्ती, ऐशा परी भेटोनी युवती, तू थपा लागी जाई का. मग अवश्य म्हणून नृपनाथ, संचार करी अंतपुरात, अलक्ष निरंजन मुखे वदत, माई भिक्षा दे म्हणतसे. ते पाहून त्या युवती महाशोकाब्धीत उडी घालिती, एकची कोल्हाळ झाला क्षिती, नाद ब्रह्मांडी आदळतसे. एक हाते तोडीती केशाते, एक मृत्तिका घालिती मुखात, एक म्हणे दाही दिशा ओस दिसत, दाही विभाग झाल्याने. एक धुळीत लोळती, एक उठुनी पुन्हा पडती, एक हृदय पिटोनी हसती, आदळती मस्तके. एक पाहून रायाचे स्वरूप, म्हणती आहा कैस्या भूप, सविता रूपी झाला दीप, खद्योतपणी दिसतसे. आहा हा राव वैभवार्णव, कैसा दिसतो दीन भाव, कि मेरुमानदार सोडून सर्व मशक दृष्टी ठसावला. आहा राय हस्ते करून अपार याचिका वाटी धन, आता कक्षेत झोळी घालून मागे कण घरोघरी. ऐसे म्हणून आरंभळती, धरणीवरी अंग टाकीती, पुन्हा उठून अवलोकिती, म्हणती आहा काय झाले. असो नृपतो अंतपुरांगणी, आदेश निरंजन वदेवाणी, मुख्य नायिका लोमावती राणी. रायापासी पातली, मुखचंद्र गळे बोलुनी, नैनी अश्रुपार जीवनी. राया लागी पाळा घालुनी, वेष्टुनिया बोलिती त्या, तिचे मागे चंपिका कारंती, उठून येतात मागे समस्ती. राजस्त्रिया अट्टहास करीती, धाव घेती मागे लगबगा, म्हणती राया असो कैसे, घडून
आले ईश्वर सत्तेसे, परी येथून राहुनी पूर्ण योगास संपादिजे महाराजा. आम्हा दरिद्रियाचे स्वरूप बांधूस, लोपवू नकास सामहीस. आम्ही तुम्हा वीण दिसतोस, प्राणा वीण शरीर जैसे. हे राया आम्ही स्त्रिया कोटी, परमांद मही पाठी. तरी आमुची सबळ काठी, टेका हरू नकाजी. तरी तेथून योगा चरावा, आम्ही न छळू विषय भावा. परी तव स्वरूपाची ठेवा, काहुनी तो शांत करू की. ऐसे जीर्ण करतात परी म्हणाया वैभवी थोर छत्र. देवी तव आश्रयी सर्व पवित्र, वैभव वंदना आम्हासी. तरी मानेल तेथे पर्णकुटिका, बांधून देऊ जडित हाटका. आम्ही 12-16 शतबायका सेवा करू आदराने. सुवर्णे शिंगी देऊ मढवून, आणि रत्नविकी शैल्य परिधानून. कनकचिरी कंथा घालून सुख संपन्न भोगावे. मुक्त रत्ने हिरे माणिक, संगीत करुणी हाटकी देख. त्या ते भूषण मुद्रा लौलिक, सुख संपन्न भोगावे. लोडती वासे मंचक सुगम, गादी तोषण अतिगुल्म. तरी भस्म सन्निधी करून सुख संपन्न भोगावे. भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण, त्यजून सेवी शरसान्न. घृत दुग्ध दही सेवी पक्वान्न, हे सुख संपन्न भोगावे. एकट सेवी त्यजी कानन, दासदासी सेवक जन. सेवा करिता षोडशोपचारान, हे सुख संपन्न भोगावे. चुवा चंदन अर्गजा सुवास, मार्जन करू तव देहास. तरी धिक्कारुनी तृणासनास, सुख संपन्न भोगावे. हत्ती घोडे शिबिका सदन, टाकून कराल तीर्थाटन. परी चालाल ते दुःख त्यजून, सुख संपन्न भोगावे. महाल चौकट संगीत रंगीत, ते सांडूनी विपिनी पडाल दुःखित. तरी ते तेजुनी रहा येथ, हे सुख संपन्न भोगावे. छत्र चामरे प्रजांकित, तेजुनी फिराल अरण्यात. एकठपणी तेजुनी रहा येथ, हे सुख संपन्न भोगावे. मृगाक्षा खंजीर पद्मनयनी, पद चुरती कोमल पाणी. तरी तृणांकुर शयन तेजुनी, हे सुख संपन्न भोगावे. चंद्राननी गजगामिनी, बोलती संवाद रसाळवाणी. परी त्यांचा त्याग करोनी, हे सुख संपन्न भोगावे. ऐशा स्त्रिया संवादती, परी कोप चढला तयाच्या चित्ती. दूर होलंडी म्हणून उक्ती, धिक्कारी तथया ते. परी त्या मोहे वेष्टूनी बोलत, राया एकटे पडावे अरण्यात. तुम्हा सवे बातचीत कोण करील महाराजा. येरी म्हणे अरण्य पोटी, सिंगी सारंगी करील गोष्टी. स्त्रिया म्हणती आसन दृष्टी, वमन कैसे हो तेथे. राव म्हणे मही आसन, अंबरा सारखे असे ओढवण. स्त्रिया म्हणती शैनी कोण, निजेल तुमच्या सांगाती. येरी म्हणे कुबडी पहाबडी, शयन करीती दोन्ही धडी. स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी, कोण निवारी सांगावे. येरी म्हणे अचळ धुनी, पेटवा होईल पंचाग्नी. ते सबळ हित निवारणी, होतील योग साधावया. स्त्रिया म्हणती अलौकिक, तेथे कोठे परिचारक लोक. राज्यासनी पदार्थ कौतुक, देत होते आणून या. येरी म्हणे व्याघ्रांबर, आसन विराजू वज्रापर. मग धाव घेती नारी नर, कौतुक पदार्थ मिरवावया. स्त्रिया म्हणती मोह व्यक्त, कोणती असती मायावंत. माय बाप भगिनी सूत, अरण्यात कैसीही. येरी म्हणे विश्वरूप, घर घर आई घर घर बाप. इष्टमित्र भगिनी गोतरूप, शिष्य साधक मिरवती. स्त्रिया म्हणती षड्रसादी अन्न, विपिनी मिळतील कोठून. येरी म्हणे जी फळे सुगम, षड्रसादी असती ती. स्त्रिया म्हणती वेचाया साधन, विपिनी मिळेल जी कोठून. येरी म्हणे ब्रह्मरूपाने घेऊ देऊ व्यवहारासी. स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीन, पुन्हा मिळेल ती कोठून. येरू म्हणे इंद्रिय दमन, विषयी कासोटी घालू की. स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा, ते कोठून मिळेल जी समर्था. येरू म्हणे योगाचरिता दिव्य कंथा होईल. स्त्रिया म्हणती सिंगी सारंगा, फाटून गेली या प्रसंगी. मग गोष्टी करावयाची तरंगी, कोण आहे तुम्हापाशी. येरी म्हणे सगुण निर्गुण, सिंगी सारंगी
मार्गी असती दोन आगमा निगमाचे तंतून सुख संवाद करीन मी स्त्रिया म्हणती कुबडी फावडी जीर्ण झाली लागती देशोधडी मग सुखशयनी निद्रा पहुडी कोण संगीन करील जी नीरी म्हणे खेचरी भूचरी उभय आदेय विदेह प्रकाश स्वरूपमय वाम दक्षिण घेऊन तन्मय डोळा लाविन निरंजनी स्त्रिया म्हणती शैल्य तुटून गेल्या पुन्हा नाल कोठून गेरी म्हणे मोक्षयुक्ती समान शैल्यभूषण मिरवीन गे स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका हरपून गेल्या नरपाळका मग काय करशील वनी देखा नाथपंथी मिरवावया येरो म्हणे वो खेचरी भूचरी लुप्त मुद्रा कर्णद्वारी अलक्ष चाचरी अगोचरी लेवविल्या गुरुनाथे ऐसे बोलता उत्तरोत्तर म्हणे माई भिक्षा देई सत्वर तब त्या धावती धरावया कर कंठी मिठी घालावया ऐसे चांचल्य गुणयुक्त दृष्टी पाहून या नृपनाथ कुबडी फाबडी उगारीत दूर होई लंडी म्हणत असे हे ते गुप्त पाहुनी मैनावती सिद्धार्थान्न घेऊन हाती शीघ्र येऊन पुत्राप्रती म्हणे भिक्षा घे नाथा मग भिक्षा घेऊन झोळी मातेपदी मौळी मग तेथून निघून जये वेळी नाथापाशी पातला मग जो झाला स्त्रियात व्यवहार तो सकळ सांगितला बागुत्तर मैनावती येऊनी तत्पर तिही वदे वृत्तांताशी असो उभय त्यांचा वृत्तांत ऐकून मान तुकावी अग्निनंदन मग 3 रात्री रायाशी ठेवून बहुतार्थी उपदेशिला मग लोमावतीचा उदर व्यक्त गोपीचंदाचा होता सुत मुक्तचंद नाम त्याचे राज्यासनी वाहिला स्वये जालिंदरे कौतुक राज्यपटी केला अभिषेक मंत्री प्रजा सेवक लोक तया हाती ओपिले राया गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्रिकेदारा लागी नमून तपा लागी तू बैसे का लोहकंटकी चरणांगुष्ट देऊनी तपाचे दावी कष्ट 12 वर्षे नेम स्पष्ट एकागिरी रक्षावा नैसे सांगून तया ते मग प्रजा लोकादी समजते निघाले रायासी बोळवाया ते कानिफा सुद्धा जालिंदर परिप्रजेचे लोक शोक करीती राया गोपीचंदाचे गुण आठविती नेत्री ढाळून अश्रुपाती रुदन करीती अट्टहास्ये म्हणती आहा सांगो काही नृपनवे होती आमची आई वक्षा खाली सकळ महे संबोधित तसे महाराजा ऐसे वर्णून तयाचे गुण आक्रंदती प्रजाजन परी आता पुरे करा विघ्न शोक मांदार खोचला तृण पाषाण आदी तरू पक्षी पशु जाती अपारू राया नृपा करता समग्र शोकाकुलित मिरवले मग एक कोस बोळवून समस्त आणले अग्निनंदने जेथील तेथे संबोखून आश्वासित सकळांशी परी राया जाता ठाई ठाई धावनी पाहता उंच मही म्हणती सोडून गेली साये कधी भेटसी माघारा घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करून पाहती रायाचे वदन कोणी मागे जाती धावून वदन पाहून येताती ऐसा राजा जाता दोना कोश मग सकळ मिरविले एक निराश मग मागे उलटून संभारास ग्रामा माझे संचरले राजसदनी येऊनी समस्त सकळ बैसले दीनवंत जैसे शरीर प्राण रहित एक सरा मिरवले मग श्री जालिंदर राजसदनी मुक्तचंदा विराजुनी राज्यासनी मंत्रिया ते पाचारुने वस्त्रे भूषणे आणविले मग जैसे महत्व पाहून तया लागी भूषणे देऊन प्रेमे गौरवने प्रजाजन बोळविले स्वस्थाना या पर्यंत पुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी ओपून समाधानी मिरविले मुक्तचंद ओपून तेचे करी म्हणे हा गोपीचंदचे मानी हा शिलार्थ तयाचे परी मनोरथ पूर्वी लोमचे ऐसे करून समाधान राज्यासनी पुन्हा येऊन मुक्तचंदाचे हस्ते करून याचिका धन वाटिले जालिंदर कानिफा कटकासहित षण्मास राहिले पट्टणात अर्थार्थी सकळ अर्थ निजदृष्टी पाहती श्री जालिंदराचा प्रताप सघन पूर्ण करू पाहती विघ्न येरीकडे गोपीचंद रत्न भगिनी ग्रामा चालिला तेथे कथा होईल पूर्व ते पुढील अध्यायी ऐका सर्व अयोधान पात्री धनभाव
कथा स्वीकारा श्रुती हो. नर हरिवंशी धुंडीसूत मालू संतांचा शरणागत. तयाचे रसनेस धरून हेत अवधान पात्री मिरवावे. स्वस्ती स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार. परिशोत चतुर सप्तदशाध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त.